नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. 3 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक. बैठकीत अनेक निर्णयासह महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी आता लवकरच एक मोठी बातमी येऊ शकते, कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक आता होणार आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसंबंधी महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाढत्या महागाईतून दिलासा मिळेल अशी आशा असलेले आता लाखो सरकारी कर्मचारी आता या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे आता सध्याच्या महागाई भत्त्यामध्ये 50% वरून 53% पर्यंत वाढ होणार आहे आणि ही वाढ जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना लागू होणार असून कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याची थकबाकीही देण्यात येणार आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जर महागाई भत्ता वाढ जाहीर झाल्यास कर्मचाऱ्यांना नवीन डीए मिळण्याबरोबरच मागील 3 महिन्याची थकबाकीसुद्धा मिळणार आहे. महागाई भत्ता वाढल्यास वाढत्या महागाईत आर्थिक दिलासा मिळणार असेही बोलले जात आहे. 3% वाढीमुळे अतिरिक्त रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळेल. जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकी म्हणून हजारो रुपयेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्याच्या पगारासह दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी 3 ऑक्टोबर रोजी होणारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक महत्त्वाची मानली जात आहे, कारण आता महागाई भत्ता वाढीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून थकबाकी देण्याच्या प्रक्रियेवरही चर्चा होणार आहे. सणासुदीपूर्वी होणारी ही घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा देणारी ठरू शकते.